नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण हलवाई स्टाईल काळा जामुन तयार करणार आहोत। मी खवा अर्धा किलो घेतलेला आहे आणि पूर्वतयारी म्हणून अगोदर आपण काय करूयात, पातेलं घेतलेलं आहे आणि खवा अर्धा किलो आहे। 1 किलो साखर आपण घेणार आहोत। त्याच मापाने मी अगोदर पाणी घेत आहे। मग 1 किलो साखरेमध्ये 6 वाटी साखर बसलेली आहे, त्याच्यामुळे मी 6 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता मी गॅस चालू करते। पाणी उकळलेलं आहे, याच्यामध्ये 6 वाटी साखर आपण टाकून घेणार आहोत। साखर टाकली की असं ढवळत राहायचं, म्हणजे मग साखर खाली तळायला लागणार नाही पातेल्याच्या। साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत असं हलवत राहायचं। गॅस मी मंद केलेला आहे। फक्त 1 तारी 2 तारी वगैरे पाक करायचा नाही, फक्त चिकट पाक झाला की आपण गॅस बंद करणार आहोत। आता याला एक उकळी आली, चिकट पाक झाला की आपण गॅस बंद करून ठेवणार आहोत। हे पहा, जास्त गरम असताना ह्याला हात लावायचा नाही, थोडं वेळ असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग इथं आपण चेक करणार आहोत की आपलं चिकटपणा याला आलेला आहे का नाही। हे पहा, असं थोडंसं चिकट व्हायला पाहिजे। आता हे चिकट झालेलं आहे, मी गॅस बंद करते। याच्यामध्ये आपण 1 टीस्पून विलायची पावडर टाकून घेणार आहोत। विलायची पावडर टाकल्यामुळे गुलाबजामला स्वाद खूप छान येतो, त्याच्यामुळे आपण विलायची पावडर टाकलेली आहे। आता हे आपण असं झाकून ठेवूयात। गुलाबजाम करण्यासाठी अर्धा किलो खवा घेतलेला आहे, तो आता याच्यामध्ये टाकून घेऊयात। मिल्क पावडर 1 वाटी, मैदा 1 वाटी, खाण्याचा सोडा अर्धा टीस्पून, कारण खाण्याचा सोडा जास्त टाकायचा नाही। खवा फ्रीज मधला असेल तर तो अगोदर रूम टेम्परेचरला आणायचा। आता याच्यामध्ये आपण मिल्क पावडर आणि मैदा टाकून घेऊयात। मी हे रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये लागल असं आपण चमच्यानी दूध टाकून गोळा बनवून घेऊयात। जास्त गरम किंवा जास्त थंड असं दूध घ्यायचं नाही। थोडं थोडं दूध टाकून आपण याचा छान असा मऊ सैलसर असा गोळा बनवायचा, जास्त घट्ट नाही गोळा बनवायचा। ही छोटी वाटी आहे, ती अर्धी वाटी दूध घेतलेलं होतं, तेवढं आपल्याला दूध लागलेलं आहे। असा मऊ एकदम गोळा बनवून घ्यायचा। आपण हे भिजण्यासाठी 10 मिनिट ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण गोळे बनवून घेऊयात। 10 मिनिट झालेले आहेत, छान मस्त असा गोळा झालेला आहे पहा। आता काला जामुन म्हटलं की आतमधून कलरफुल असतो पहा, तसा आपण बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हे बाजूला थोडे थोडे पोर्शन काढून घेतलेले आहेत। खाण्याचा हिरवा रंग टाकलेला आहे। खाण्याचा पिवळा रंग टाकलेला आहे। टोमॅटो रेड कलर आहे पहा। आता हे सर्व गोळे आपण बनवून घेतलेले आहेत। हातावरच असं एकदम मऊ करून घ्यायचं की जेणेकरून तळताना त्याला चिरा नाही पडल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग त्याला गोल आकार द्यायचा। हे तिन्ही कलरचे जे आहेत ना, ते असंच त्याचा एक गोल बनवते।
आणि तो याच्यामध्ये घालायचा. हे पहा, आणि हे मिटून घेऊयात आता आपण. आपल्याला वाटतं की बाबा हा गुलाबजाम पण आतमध्ये एवढा कलरफुल कसं काय, तर हे असं बनवतात पहा. मी सुद्धा अगदी माझ्या मनानेच हे सगळं केलेलं आहे. हे पहा असं, हे अशी क्रॅक वगैरे येऊन नाही द्यायचं त्याला. थोडंसं असं व्यवस्थित गोल आकार द्यायचा त्याला. ते हलक्या हाताने करायचे, एकदम गोल गोल छान. आता अशाच पद्धतीने आपण सर्व गुलाबजाम तयार करून घेऊयात. हे तेल असं तापलेलं पाहिजे की जास्त कडकडीत पण नको आणि जास्त एकदम कमी पण तापलेलं नको आपल्याला. ते गॅस फुल करायचा नाही, मंद गॅसवर तळून घ्यायचे. आपली पहिलीच बॅच अजून चाललेली आहे पहा. खूप वेळ झालं हे मंद गॅसवरती मी असेच डार्क कलर येण्यासाठी मी अगदी मंद गॅसवरती तळून घेत आहे. याचा रंग पहा किती छान आलेला आहे. असेच आपल्याला सर्व आता जामून तळून घ्यायचे आहेत मस्त, आणि फुललेत पण केवढेत. अगदी परफेक्ट असा कलर यायला पाहिजे पहा. या गरम पाकातच आपण इकडं टाकून घेणार आहोत लगेचच, आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं. सर्व गुलाबजाम आपले तळून झालेले आहेत. आता हे गुलाबजाम आपण गरम पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवणार आहोत.